पुढच्या बातमीकडे 13 मार्च पासून बंद असलेली वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमधील हळद खरेदी तब्बल 28 दिवसांनंतर आजपासून पुन्हा सुरू करण्यात आली। त्यामुळे काही शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे। खरेदीच्या पहिल्याच दिवशी सुमारे 15 ते 16 हजार क्विंटल हळदीची आवक झाली। मात्र अद्याप हळदीचा दर निश्चित न झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे। कृषी उत्पन्न बाजार समिती जवळपास मागील 28 दिवसांपासून बंद होती। मात्र आज जर पाहिलं तर आज हळदीचा दिवस असल्यामुळे वाशिम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर हळद विक्रीसाठी आलेली आहे। या ठिकाणी आपण जर बघितलं तर या ठिकाणी सध्या जवळपास 15 ते 20 हजार क्विंटलची हळद या ठिकाणी शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेली आहे। जवळपास हिंगोली असेल, वाशिम असेल आणि इतरही आजूबाजूच्या जिल्ह्यातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हळद विक्रीसाठी आणलेली आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी आता शेतकऱ्यांना काय भाव मिळते हे सुद्धा बघावं लागणार आहे। मी सध्या वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत आहे। या ठिकाणी आपल्यासाठी बोलण्यासाठी काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। तर काय नेमका हळदीचा या ठिकाणी काय दर मिळणार आहेत? हळदीचा दर तर यावर्षी तर उत्पन्नाची घट विचारात घेता यावर्षी अपेक्षित दर मिळणं अपेक्षित आहे। 16 किंवा 17,000 18,000च्या जवळ मिळायला अपेक्षित आहे। पण आज रोजी आपण जर विचार केला तर वाशिम बाजार समिती जवळपास महिना झाले बंद होती आणि आज पहिला दिवस आहे आराशीचा। अजून आराशी आतापर्यंत चालू झालेली नाही, तरी आम्हाला 17-18 हजार रुपये हळदीचा दर अपेक्षित मिळणं आहे। मागचा दर किती होता? मागील वर्षी दर सुरुवातीला मागील वर्षी 18,000 रुपये दर होता, नंतर 16,000च्या खाली कुठल्या शेतकऱ्यांना हळद विकली नाही। पण यावर्षी दर थोडे जास्त असायला पाहिजे, कारण की जवळपास 30% उत्पन्नात घट झालेली आहे। आता साधारणतः किती आवक आहे? आता आज रोजी जवळपास 12 ते 15 हजार क्विंटलची इथं आवक आहे, पण आज रोजी पूर्ण हराशी होईल का नाही सांगता येत नाही। आपण जर बघितलं तर आपल्यासोबत शेतकरी होते। या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं जवळपास या ठिकाणी मोठ्या प्रमाणात 12 ते 15 हजारापर्यंत या ठिकाणी आवक झालेली आहे आणि शेतकऱ्यांनी अद्यापही शेतकऱ्यांना या हळदीला दर किती मिळते हे अद्यापही निश्चित झालेलं नाही। त्यामुळे शेतकरी संभ्रमात पडलेले आहेत की येत्या काळात आज त्यांना हळद विक्री केल्यानंतर किती दर मिळतो हे सुद्धा आता हळद खरेदी झाल्यानंतरच बघावं लागणार आहे। साजन धाबे, NDTV मराठी, वाशिम।